नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. युनिक अकॅडमीने नुकतंच इनसाइट 2021 हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. वार्षिकी स्वरूपाचं हे पुस्तक आहे. या पुस्तकाची आज आपण चर्चा करणार आहोत आणि या पुस्तकाचा राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 4 या दृष्टीने याची उपयुक्तता काय आहे किंवा कशा पद्धतीने उपयुक्त ठरेल याची आज आपण चर्चा करणार आहोत. जे राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे त्यातला सामान्य अध्ययन क्रमांक 4 जो पेपर आहे त्या पेपरमध्ये जर आपण बघितलं तर अर्थव्यवस्था आणि विज्ञान व तंत्रज्ञान या दोन घटकांचा समावेश होतो. यामध्ये शक्यतो म्हणजे अंदाजित दरवर्षी 110च्या आसपास इकॉनॉमीवर प्रश्न असतात. हा जो पेपर आहे जनरल स्टडीज पेपर क्रमांक 4 हा 150 मार्काचा आहे. यामध्ये इकॉनॉमीवर किंवा भारतीय अर्थव्यवस्था या घटकावर 110 प्रश्न असतात आणि 40 प्रश्न हे विज्ञान व तंत्रज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर असतात. म्हणजे असं वेटेज असतं. 150 मार्काचं वेटेज हे फिक्स आहे. फक्त याच्यातलं 110 40 याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. पण जनरली 100 ते 110 मार्क हे अर्थव्यवस्थेवर आधारित असतात. तसंच आपल्याला माहिती असेल की राज्यसेवा पूर्व परीक्षेला पण इकॉनॉमी हा जो टॉपिक आहे त्याच्यावर 15-16 प्रश्न विचारले जातात. अशा पद्धतीने याचं जे वेटेज आहे. आता या परीक्षेसाठी राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी आणि या विशेषतः पेपर क्रमांक 4 मधील इकॉनॉमीच्या आणि टेक्नॉलॉजीच्या साठी याचा काय उपयोग आहे, या पुस्तकाची उपयुक्तता काय, उपयोग आहे म्हणजे काय उपयुक्तता नेमकी आहे हे आज आपण चर्चा करणार आहोत. या पुस्तकाची नेमकी काय उपयुक्तता आहे किंवा कशा पद्धतीने उपयुक्तता आहे हे आज आपण याची चर्चा करणार आहोत. आता जर आपण बघितलं तर राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये त्या सिलेबसमध्ये जे काही टॉपिक दिलेले आहेत त्या टॉपिकवर आधारित प्रचलित घडामोडींचे म्हणजे वर्तमान घडामोडी, प्रचलित घडामोडी किंवा ज्याला आपण करंट अफेअर्स म्हणतो ह्या महत्वाच्या आहेत. त्याच्यात आयोगाने पण स्पष्ट केलेलं आहे की याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या ज्या म्हणजे करंट इश्यूज जे आहेत, इकॉनॉमीचे करंट जे महत्वाचे मुद्दे आहेत, वर्तमान घडामोडी, ह्या इकॉनॉमी हा मुळातच डायनेमिक सब्जेक्ट आहे. म्हणजे याच्यात सातत्याने बदल होत असतात. म्हणजे उदाहरणार्थ तिथे समजा पब्लिक फायनान्स आहे. जर आता समजा आपण जर याच्यात बघितलं तर सार्वजनिक वित्त हा टॉपिक आहे. त्या सार्वजनिक वित्तमध्ये दरवर्षी केंद्र आणि राज्य शासनाचं बजेट जाहीर होतं. त्याच्यावर देखील प्रश्न विचारले जातात. म्हणजे बजेट दरवर्षी जाहीर होतं. म्हणजे केंद्र शासनाचं 1 फेब्रुवारीला जाहीर होतं, राज्य शासनाचं साधारणतः मार्च मध्ये जाहीर होतं. आता म्हणजे नुकतंच 8 मार्चला जाहीर झालेलं आहे. तर मग आता इथं जर आपण बघितलं तर 2020-21चं हे जे बजेट आहे म्हणजे 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 हे आर्थिक वर्ष आहे. या 2020-21चं जे बजेट आहे या बजेटचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाचा याच्यात समावेश केलेला आहे. त्याच्यावर पण त्याच्यातल्या बजेटमध्ये काय असतं, शक्यतो अंदाजपत्रक मध्ये आगामी आर्थिक वर्षातील म्हणजे येणार जे फोर्थ कमिंग आहे आगामी आर्थिक वर्षातील अंदाजे चालू अंदाजे जमा आणि खर्चाचे वार्षिक विवरणपत्र असतं. म्हणजे याच्यात एक सर्वसाधारण अंदाजपत्रकाची एक थीम असते. म्हणजे एक अंदाजपत्रक जे दिलेलं आहे ते कोणत्या थीमवर आहे, याच्यातल्या महत्वाच्या योजना म्हणजे अंदाजपत्रकात शासन वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महत्वाच्या योजना जाहीर करत असतं ते दिलेलं आहे. आणि सर्वसाधारण त्या ज्याची निगडीत असलेली आकडेवारी, विशेषतः आकडेवारी, उदाहरणार्थ राजकोषीय तुटीचं किंवा फिस्कल डिफिसिटचं जीडीपीच्या दृष्टीने काय प्रमाण असेल किंवा आता जर आपण बघितलं अंदाजपत्रकामध्ये 4 कॉलम असतात. समजा उदाहरणार्थ 2020-21चं अंदाजपत्रक असेल तर ह्या 2020-21 मध्ये अंदाजित असतं हे बजेट म्हणजे दिलेलं आहे एस्टिमेटेड, याला बजेटरी एस्टिमेट्स म्हणतात. दुसरं असतं 2019-20 याचं सुधारित रिवाइज एस्टिमेट, सुधारित अंदाजपत्रक. नंतर 2019-2020 याचं ते गेल्या वर्षी जे अंदाजपत्रक मांडलं त्याची आकडेवारी असते. नंतर 2018-19 याचं प्रत्यक्ष. आता याचं कंपॅरिझन आपल्याला करणं गरजेचं असतं. म्हणजे राजकोषीय तूट दरवर्षी ह्या बजेटमध्ये किती होती, मागच्या बजेटमध्ये किती होती, सुधारित अंदाजपत्रकात किती होती, ही सगळी जी आकडेवारी ती आपल्याला
बजेटमध्ये असते. याच्यात बऱ्याच वेळा याच्यावर माहिती विचारली जाते, ही याच्यात समाविष्ट केलेली आहे. आता वेगवेगळ्या क्षेत्रासाठी म्हणजे कृषी क्षेत्र असेल, पायाभूत संरचना विकास असेल, संरक्षण क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्रासाठी महत्वाच्या योजना जशा असतात तसे महत्वाचे आर्थिक तरतुदी सुद्धा केलेल्या असतात. याची सुद्धा या आपल्या बजेटमध्ये माहिती दिलेली असते. ती आपल्या एकंदरीत जनरल स्टडीजच्या अभ्यासासाठी उपयुक्त आहे, ही या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेली आहे. नंतर बजेटच्या आधी म्हणजे शक्यतो अगोदर 1 किंवा 2 दिवस इकॉनॉमिक सर्व्हे येतो, आर्थिक पाहणी अहवाल जाहीर केला जातो. आर्थिक पाहणी अहवाल जाहीर केला जातो. आता जो आर्थिक पाहणी अहवाल आहे त्यामध्ये सर्वसाधारणरित्या अर्थव्यवस्थेचं हे जे काही चालू वर्ष आहे त्या वर्षामध्ये सर्वसाधारण स्थिती काय होती, नंतर भविष्यामध्ये सरकारच्या काय योजना आहेत, एक सर्वसाधारणरित्या इथं एक रिसर्च ओरिएंटेड अशा पद्धतीची शासनाची अधिकृत माहिती यामध्ये समाविष्ट केलेली असते. आता हे आपल्याला या प्रत्येक चॅप्टरसाठी उपयुक्त आहे. म्हणजे आता समजा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हा आपला एक चॅप्टर आहे, पायाभूत संरचना विकास, मग यामध्ये त्या वेगवेगळ्या योजना असतात, त्याचा आढावा घेतलेला असतो. किंवा जर आपण बघितलं तर मानव विकास हा आपला टॉपिक आहे, शाश्वत विकास टॉपिक आहे. असे हे इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये याच्याशी निगडीत असलेली महत्वाची माहिती दिलेली असते आणि त्याच्यातली जी कामगिरी सुद्धा असते ती पण आपल्याला त्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आता तसंच आपण बघितलं केंद्र शासनाचं जसं बजेट असतं तसं महाराष्ट्र शासनाचं आपला जो काही अभ्यासक्रम आहे तो महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाचा आहे. मग महाराष्ट्रातलं बजेट पण याच्यामध्ये समाविष्ट आहे. महाराष्ट्रातल्या ज्या काही योजना आहे महत्वाच्या त्या बजेटमध्ये दिलेल्या त्या आहेत, त्या वेगवेगळ्या क्षेत्राला केलेली जी काही तरतुदी आहे त्या देखील याच्यात समाविष्ट आहे. आता केंद्राचं जे आर्थिक पाहणी अहवाल असते तशीच महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा आर्थिक पाहणी दरवर्षी इकॉनॉमिक सर्व्हे दरवर्षी जाहीर केला जातो. तर ह्या इकॉनॉमिक सर्व्हेची सुद्धा इथं माहिती आहे. मग आता आपलं महाराष्ट्र शासनाचा जर आपण विचार केला तर आपलं पर कॅपिटल इन्कम किती आहे, आपला जीडीपी किती आहे. आता जसं जीडीपी राष्ट्राचा असतो ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, तसं स्टेटचा असतो जीएसडीपी, ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट. मग आता याचं महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्राचा म्हणजे महाराष्ट्र राज्याचा जीएसडीपी किती किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा म्हणजे भारत सरकारचा द्वारे केलेला जो जीडीपी आहे त्या जीडीपी मध्ये आपला जीएसडीपीचा काय वाटा आहे पर कॅपिटा. म्हणजे आता आणि ही तुलनात्मक आकडेवारी असते म्हणजे भारताचा दरडोई उत्पन्न, महाराष्ट्राचं दरडोई स्थूल राज्य उत्पन्न आणि ह्यावर आधारित बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात, ते आपल्याला देखील उपयुक्त असतात. आता तुम्ही बघितलं असेल 3 महत्वाचे कृषी कायदे सध्या खूप प्रचलित आहेत, त्यातल्या महत्वाच्या तरतुदी आणि एक असं डिटेल असं विश्लेषण या पुस्तकात दिलेलं आहे, ते विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. जर तुम्ही बघितलं असेल महत्वाचे निर्देशांक असतात म्हणजे आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे किंवा ह्युमन पॉवर्टी इंडेक्स आहे. हे बरेचसे निर्देशांक हे इंडेक्स म्हणजे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था जाहीर करत असतात. हे आंतरराष्ट्रीय संस्थांकडून जाहीर केलं की आपल्याला याच्यात इंडेक्समध्ये 4-5 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. एक म्हणजे इंडेक्स कोण जाहीर करतं, बरोबर. मग समजा उदाहरणार्थ मानव विकास निर्देशांक तो UNDP जाहीर करते, म्हणजे UNDP ही संस्था हे. मग तो इंडेक्स जाहीर करण्याचा अहवाल कोणता आहे, HDR आहे, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट. हा अहवाल झाला म्हणजे आपल्याला अहवाल माहीत झाला, यंत्रणा माहीत झाली UNDP. नंतर याच्यामध्ये काय काय असतं, समजा उदाहरणार्थ ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे यामध्ये आपल्याला जर बघितलं तर त्याचा फॉर्म्युला काय ते विचार केला जातो. नंतर तसंच आपल्याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स बरोबर अजून काही इंडेक्स असतात. समजा उदाहरणार्थ त्याच्यात IHDI आहे, नंतर GDI आहे, GII आहे, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे. असे इंडेक्स आहेत का म्हणजे त्याचे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यातली भारताचा क्रम कोणता आहे आणि मग सगळ्यात अजून कोणत्या गोष्टी असतात की पहिला क्रम कोणाचा आहे. म्हणजे अशी वेगवेगळे जे इंडेक्स आहे त्यांची सद्यस्थिती याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातात, दरवर्षी विचारले जातात. हे इंडेक्स हे ऍक्च्युअली प्रचलित घडामोडीवर आधारित, कारण दरवर्षी जाहीर केले जातात आणि त्या संस्थेतून मग आपला त्याची कामगिरी काय आहे. समजा उदाहरणार्थ इज ऑफ डुईंग बिझनेस आहे, याच्यामध्ये भारताचा क्रम काय आहे, अशा प्रकारची माहिती ह्या वार्षिकीमध्ये किंवा इनसाइट 2021 मध्ये समाविष्ट केलेली आहे. आता या माहिती आधारित असताना आपल्याला अजून काही गोष्टी कळतात. हे तशाच प्रकारच्या प्रचलित माहिती कोणती कॅच करायची, हे इनसाइट शब्दाचा अर्थ असा आहे. तुम्ही जर बघितलं असं इनसाइट डेव्हलप होणं स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. का बरं, इनसाइट म्हणजे ऍक्च्युअली काय आहे की नुसती मेमरी डेव्हलप करून स्पर्धा परीक्षेमध्ये काही मर्यादा येतात. इनसाइट म्हणजे काय की क्रोनॉलॉजी कॅप्चर केली पाहिजे. आता आपण जसं बघितलं क्रोनॉलॉजी म्हणजे काय की गेल्या वर्षी समजा उदाहरणार्थ एका आधारावर दुसरी घटना असते, दुसऱ्याचा प्रभाव तिसरीवर पडतो, म्हणजे ही क्रोनॉलॉजी असते. याच्या इंटरप्रिट करता आल्या पाहिजे आपल्याला घटना.
नंतर याच्यात इम्पॅक्ट कळायला पाहिजे आपल्याला. ही आकडेवारी महत्वाची म्हणजे का महत्वाची आहे, हीच आकडेवारी का विचारायची, त्याचा इम्पॅक्ट व्हायला पाहिजे. आणि अशा प्रकारची इन्साईट डेव्हलप होण्यासाठी एका विश्लेषणाची गरज असते. एक अशा प्रकारचं विश्लेषण देखील या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेलं आहे. आता नुसती आकडेवारीचा भडीमार करून ते आपल्याला आकडेवारी कॅच करत नाही. नुसत्या आकडेवारीच्या भडीमाराने काय होतं की आपल्याला त्या आकडेवारीचं इंटरप्रिटेशन कळत नाही, आपल्याला त्याचा क्रम कळत नाही, त्याचा इम्पॅक्ट कळत नाही, त्याची क्रोनॉलॉजी कळत नाही आणि त्यांचा एकमेकाशी निश्चित असलेलं रिलेशन कळत नाही. म्हणजे जर आपण बघितलं तर इन्फ्लुएन्स कळायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ राजकोषीय तूट एवढी वाढली तर काय होईल, म्हणजे ह्या ज्या गोष्टी येतात दीज आर कॉल्ड एज इन्साइट्स. हे इन्साइट डेव्हलप होणं गरजेचं आहे. या दृष्टीने याचा महत्वाचा उद्देश केलेला आहे, ह्या पुस्तकाची रचना केलेली आहे. आता जर तुम्ही बघितलं असेल की महत्वाचे आंतरराष्ट्रीय करार म्हणजे सातत्याने आज आपल्याला पर्यावरण विषयक करार असतात, आर्थिक करार असतात, राजकीय करार असतात, हे सगळे याच्यात समाविष्ट केलेले आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला माहिती असेल की RCEP नावाचा जो करार आहे आंतरराष्ट्रीय करार, याची अत्यंत डिटेल माहिती या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेली आहे. कारण आता नुकतंच भारत या करारातून बाहेर पडलेला आहे. म्हणजे हे विशेषतः आग्नेय आशियातले जे राष्ट्र होती त्यांच्याशी निगडीत असलेला करार होता. ह्याची डिटेल माहिती तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळू शकते. आता तसंच आपण जर बघितलं तर जसं इकॉनॉमीचा जो टॉपिक आहे, अर्थव्यवस्था, हा याच्याशी निगडीत असलेल्या आपण मगाशी बघितलं ज्या काही महत्वाच्या घडामोडी आहेत त्याची महत्वाची जी माहिती ती आपण डिस्कस केलेली आहे. तसंच याच्यात आपण मगाशी ज्याप्रमाणे डिस्कस केलेलं आहे त्यामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की 110 मार्काचं इकॉनॉमी आणि 40 मार्काचं सायन्स अँड टेक, याच्यात थोडाफार बदल होऊ शकतो. पण हे GS4चं 150 मार्काचं जे डिस्ट्रीब्युशन आहे त्याचं बऱ्यापैकी म्हणजे ते निश्चित आहे. फक्त कधी याच्यावर 40चे 42 येऊ शकतात, इथे 110चे 108 107 असे येऊ शकतात. तर आता आपण तसं सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं पाहणार आहोत. आता जर तुम्ही बघितलं असेल सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा मुळातच म्हणजे सातत्य होणाऱ्या बदलावर आधारित असं. याचे जर तुम्ही प्रश्नपत्रिकांचं अवलोकन केलं तर तुमच्या एक लक्षात येईल. कोणत्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. एक पहिली गोष्ट त्याचा सिलेबस, अभ्यासक्रम. दुसरं असतं त्याचे जुने क्वेश्चन पेपर, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर. संदर्भ म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असणारं रिसोर्स किंवा संदर्भ पुस्तक. मग आता इथं जर तुम्ही बघितला ते सिलेबस जर बघितला तर तुम्हाला एक लक्षात येईल की सर्वसाधारणतः याच्यामध्ये ऊर्जा या टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत. नंतर स्पेस टेक्नॉलॉजीवर, अवकाश तंत्रज्ञानावर प्रश्न विचारलेले आहेत किंवा सिलेबसमध्ये मेन्शन आहे. अणुऊर्जेवर आहे, आण्विक करारावर आधारित आहे, आपत्ती व्यवस्थापन आहे, जैव तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान. म्हणजे हे साधारणतः ह्या टॉपिकवर हे टॉपिक याच्यात समाविष्ट आहेत. आता हे सगळं जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये सातत्याने संशोधन होत असतं, महत्वाचं संशोधन. आणि याचे तंत्रज्ञान सातत्याने बदल होत असतात. म्हणजे उदाहरणार्थ माहिती तंत्रज्ञान, म्हणजे माहिती तंत्रज्ञान तितकं वेगाने बदलत असतं की आज आपण आता चर्चा करतोय तर उद्या आपल्याकडे कोणता तरी नवीन शोध लागलेला असेल. पण जर तुम्ही बघितलं असेल या जुने जे क्वेश्चन पेपर मागे सांगितल्याप्रमाणे आधीच्या आयोगाचे जे झालेले प्रश्नपत्रिका आहेत त्याचा जर तुम्ही अंदाज घेतला तुम्हाला एक लक्षात येईल की तंत्रज्ञान विषयक महत्वाचे टप्पे, शासनाची महत्वाची धोरणं म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल रिलेटेड इम्पॉर्टंट पॉलिसीज, याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात. विशेषतः जर तुम्ही ज्या चालू घडामोडी आहे प्रचलित हे जर अभ्यासलं तर तुम्हाला फायदा होईल. आता समजा उदाहरणार्थ हे कोविड-19, आता आपल्या आपत्ती व्यवस्थापन एक टॉपिक आहे. कोविड-19 ही जागतिक स्तरावरील नैसर्गिक आपत्ती, बरोबर. आता ही नैसर्गिक आपत्ती, मग आता आपल्याला वेगवेगळ्या टर्म येतात. त्याच्यात एक येतं इपिडेमिक, नंतर येतं पॅन्डेमिक, नंतर येतं एंडेमिक. ह्या सगळ्या टर्म्स काय आहे आपल्याला माहिती पाहिजे. नंतर तुम्हाला म्हणजे पॅन्डेमिक म्हणजे आता अशी जागतिक स्वरूपाची महामारी आहे. एपिडेमिक म्हणजे त्या एका विशिष्ट भागापुरता भौगोलिक प्रदेशाशी निगडीत आहे. एंडेमिक म्हणजे तो एका समाजात बराच काळापासून असलेला आजार आहे. असे हे जे टप्पे आहेत, ही कोविड-19 वर एक खूप असं डिटेल असं आर्टिकल किंवा अशा प्रकारची माहिती किंवा लेख या पुस्तकामध्ये दिलेला आहे. हा तुम्ही बघितला असेल की आज आपण एकंदरीत गेल्या वर्षभरापासून या आपत्तीशी झगडतोय, प्रत्येक जण झगडतोय, जगातला प्रत्येक जण झगडतोय. मग आता याचा अर्थ काय की इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, याच्यावर प्रश्न विचारले जातील पण ही खूप डिटेल विचारले जाण्याची शक्यता आहे. कारण आज तर गव्हर्नमेंट मोठ्या प्रमाणात अवेअरनेस करते, आपण इन्फॉर्मली अवेअर आहोत. पण त्याचबरोबर परीक्षाभिमुख अवेअरनेस सुद्धा एक खूप महत्वाचा पार्ट आहे, तो तुम्हाला याच्यातून मिळेल. पण आता जागतिक आरोग्य संघटना म्हणजे
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या दृष्टीने खूप महत्वाची आहे. एक इंटरनॅशनल लेवलची एक नोडल बॉडी आहे की त्यासाठी ती यावर वेगवेगळी धोरणं जाहीर करते. किंवा अगदी हे पॅन्डेमिक जाहीर करायचं की नाही हे सुद्धा कोण ठरवतं? WHO ठरवतो. पण ह्याचे जे काही क्रम आहे किंवा या ज्या संस्था आहे या संस्थाविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे. आता तुम्ही जर बघितलं असेल की हे कोविड-19 आहे, हे एकाच वेळी आपल्याला नैसर्गिक आपत्ती आहे, दुसऱ्या बाजूला त्याचे आर्थिक परिणाम आहे, तिसरी गोष्ट याच्याशी निगडीत असलेली वैज्ञानिक माहिती आहे. म्हणजे तो कोरोना व्हायरस काय आहे किंवा त्याच्या आधीचे टप्पे काय आहेत किंवा त्याच्याशी निगडीत असलेले व्हॅक्सिन काय असतं किंवा व्हॅक्सिन डेव्हलपमेंटची प्रोसेस काय असतात किंवा तो विषाणू कशा पद्धतीने निर्माण झालेला आहे किंवा त्याचा संसर्ग कसा असतो किंवा त्याची म्हणजे हा RNA व्हायरस आहे का DNA व्हायरस आहे किंवा आता RNA व्हायरस आहे. ह्या ज्या गोष्टी याच्यावर सुद्धा प्रश्न डिटेल विचारला जातात. ही माहिती तुम्हाला याच्यात मिळून जाईल. आता हे कोविड-19चा जो भारतावर परिणाम आहे त्याच्यावर सुद्धा याच्यात अत्यंत विस्तारित असं लिखाण केलेलं आहे. कोविड-19 उपाययोजना ज्या आहेत, आता याच्या 2-3 प्रकारच्या उपाययोजना आहेत. एक म्हणजे जागतिक स्तरावरच्या उपाययोजना आहे, राष्ट्रीय स्तरावरच्या आहे, राज्य स्तरावरच्या उपाययोजना आहे आणि सर्वसाधारण वैयक्तिक स्तरावर आपण काय काळजी घ्यायची या संदर्भात सुद्धा याच्यात चर्चा केलेली आहे. नंतर कोविड लसीकरण, आज जर लसीकरण सुरू झालेलं आहे, जगभरात आहे, भारतामध्ये सुरू झालेलं आहे. त्यातल्या महत्वाच्या लसी कोणत्या आहेत किंवा त्या लसीकरणाचे काय कशा पद्धतीची आखणी आहे, टप्पे आहेत, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहे. मग आता मगाशी ज्याप्रमाणे आपण डिस्कस केलं स्पेस टेक्नॉलॉजीवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर याच्या मधल्या ज्या अंतराळ मोहीम आहे, विशेषतः बऱ्याच वेळा म्हणजे आता तुम्हाला माहिती असेल की आपण स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये भारत हे अत्यंत आघाडीवरचं राष्ट्र आहे. आपली त्याच्यासाठी ती असलेली महत्वाची जी एजन्सी आहे ती आहे इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याचं जे हे दरवर्षी आपण किंवा दरवर्षी म्हणण्यापेक्षा सातत्याने आपले वेगवेगळ्या प्रकारची प्रक्षेपण होत असतात किंवा स्पेस मिशन्स असतात. त्या स्पेस मिशन्स त्याच्यावर सुद्धा याच्यात विचारलेले म्हणजे आता समजा याच्यातले महत्वाचं सांगायचं म्हणजे सोलर ऑर्बिटर मिशन आहे किंवा वेगवेगळ्या इन्सॅट प्रक्षेपण झालेली आहेत. ते जे महत्वाचे ज्या एक वर्षभरात घडलेल्या घडामोडी आहेत त्याचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. म्हणजे त्याच्याशी निगडीत असलेले काही महत्वाचे प्रोजेक्ट आहे, उदाहरणार्थ प्रोजेक्ट नेत्रा हा सुद्धा समावेश आहे किंवा गव्हर्नमेंटचा इस्रोचं व्हिजन 2020 हे महत्वाचं डॉक्युमेंट आहे, ते सुद्धा याच्यात डिटेल दिलेलं आहे. आणि याच्यावर बऱ्याच वेळा जे प्रश्न विचारले जातात ते सद्यस्थितीतील किंवा रिसेंट किंवा अलीकडील काळात जे झालेले जे मिशन्स आहेत, समजा उदाहरणार्थ त्या मिशनचे थीम काय आहे किंवा त्याचे समाविष्ट काय आहे किंवा त्याचे जे तंत्रज्ञानातले महत्वाचे टप्पे ऍक्च्युअली जो काही सिलेबस आहे हा जनरल स्टडीज बेस्ड आहे, बरोबर ना. म्हणजे त्या दृष्टीने आपला अभ्यास करताना ह्याचं एक ओव्हरऑल आपल्याला इन्फॉर्मेशन अपेक्षित आहे, ती इन्फॉर्मेशन याच्यात दिलेली आहे. म्हणजे याच्यात नेमके टप्पे काय आहेत किंवा कशा पद्धतीने याच्यात बदल होणं संभावलेलं आहे ह्या गोष्टी याच्यात समाविष्ट आहे. आता जर तुम्ही बघितलं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा याच्यात तर सातत्याने बदल होत असतात. याच्यामध्ये आता सुपर कॉम्प्युटर, भारतामध्ये सुपर कॉम्प्युटर आहे किंवा त्या दृष्टीने आपण म्हणजे आपले परम हे सुपर कॉम्प्युटर आहेत. मग त्याचे वेगवेगळे सातत्याने बदल होत असतात, नव्याने सुपर कॉम्प्युटर होत असतात. त्याच्यातला जो आता सध्याचा जो लेटेस्ट आहे परमसिद्धी सुपर कॉम्प्युटर, म्हणजे आता सध्याचा म्हणजे हे सातत्याने बदलत असतात. आता या पुस्तकामध्ये जो लेटेस्ट दिलेला आहे तो आहे परमसिद्धी. याच्यातले मग वेगवेगळे कसं असतं आजूबाजूच्या आपल्याला कम्पॅरेटिव्ह अप्रोच असतो. समजा उदाहरणार्थ आता मंगळ मिशन आहे किंवा आता आपण अवकाश तंत्रज्ञानात बघितलं. आता जसं भारताचे टप्पे तसे आपल्याला अमेरिकेचे पण टप्प्यावर कधी कधी प्रश्न विचारले जाऊ शकतात, बरोबर. तसंच ही माहिती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या मध्ये सुद्धा हे सुपर कॉम्प्युटर आहे. सुपर कॉम्प्युटर भारताचं जसे सुपर कॉम्प्युटर त्याचे जागतिक कॉम्प्युटर्स आहे, सुपर कॉम्प्युटर वेगवेगळ्या राष्ट्रांचे त्याच्याशी निगडीत अशी तुलना यामध्ये विचारलेली आहे. तर तुम्ही तर बघितलं असेल की आज कनेक्टिव्हिटी हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. आता सर आपण बघितलं असेल आजचं जे युग आहे हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. आज जर आपण बघितलं असेल का तर मागच्या वर्षभरात माणूस खऱ्या अर्थाने एकमेकाशी जो जोडलेला आहे तो या इंटरनेटने जोडलेला आहे. आणि इंटरनेट आज आपल्याला प्रत्येक खेड्यापाड्यात किंवा अगदी आज इंटरनेट आपल्याला प्रत्येक गावागावात किंवा अगदी छोट्या वस्तीवर किंवा अगदी दुर्गम भागात पोहोचवायचं आहे. आणि या दृष्टीने याला हे मिशन मोडवर काम करणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकारने नॅशनल ब्रॉडबँड मिशन आखलेलं आहे. याची महत्वाची माहिती याच्यात दिलेली आहे. माहिती तंत्रज्ञानाविषयक सुद्धा महत्वाची माहिती याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. आता बायोटेक्नॉलॉजीवर सुद्धा प्रश्न विचारला तर तो आपल्या समाविष्ट आहे. याच्यात बायोटेक्नॉलॉजीमध्ये जिनोम इंडिया प्रोजेक्ट आहे, झिनोबायटी प्रोजेक्ट आहे, हे सुद्धा याच्यात समाविष्ट केलेले आहे.
आता जर तुम्ही बघितलं असेल, ऊर्जा हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. आज जर बघितलं असेल, इंधनाच्या किमतीत सातत्याने बदल होत असतात. आता ऊर्जेशी निगडीत 4-5 मुद्दे महत्वाचे. एक मुळात म्हणजे आपला आंतरराष्ट्रीय अवलंबित्व आहे. आज जर आपण बघितलं तर फॉसिल फ्युएल किंवा खनिज तेलाच्या बाबतीत 82% गरज ही आयातीवर भागवली जाते. आता ही ओपेक राष्ट्र जी आहे, ओपेक आता ओपेक होती, आता ओपेक प्लस आहे, यांचा या आंतरराष्ट्रीय बाजारातल्या तेलाच्या किमतीवर मोठा प्रभाव आहे. हे तेलाचं अवलंबित्व आहे. दुसरा पॉइंट काय येतो तर हे पर्यावरण विषयक, हे जे फॉसिल फ्युएल आहेत हे एकतर त्याच्यातून आपल्याला बाहेर म्हणजे जर आपण म्हणतो ते इमिशन जे आहे ते कशाचं होतं, हानिकारक घटकांचं, म्हणजे उदाहरण कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे. आणि त्यामुळं आपण याचं ग्लोबल वॉर्मिंग सारखे प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात आणि इनफॅक्ट झालेले आहेत. म्हणजे आता आपण इथे विटनेस करतोय, वी आर जस्ट नाउ विटनेसिंग दिस काइंड ऑफ प्रॉब्लेम्स. मग आता हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे आपल्याला जर याच्यावर प्रिव्हेन्शन असेल, मिटिगेशन असेल, ॲडॅप्टेशन असेल, दीज आर द स्ट्रॅटेजीज. मग यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, याला अल्टरनेटिव्ह फ्युएल्स तयार करणं गरजेचं आहे. मग यासाठी हे हायड्रोजन फ्युएल असेल किंवा आता आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील, यासाठी शासन वेगवेगळ्या टप्प्यावर प्रयत्न करतं. तंत्रज्ञान याच्याशी निगडीत ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. नंतर अजून एक मुद्दा आहे की याच्याशी निगडीत असलेले आपल्या जे काही पोटेन्शियल आहे, हा तर आपण बरं, भारत हा तरुणांचा देश, आपण हे रिसर्चमध्ये यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करणं गरजेचं आहे. आणि आपण आज सेकंड लार्जेस्ट पॉप्युलेशन आहे जगात आणि एक ग्रोईंग इकॉनॉमी आहे. तरुण लोकसंख्या जास्त आहे. आपल्याला ऊर्जेची गरज मोठी लागणार आहे, भविष्यात सुद्धा गरज मोठी असणार आहे. आज भारत हा एक मोठा ऊर्जेचा कंझ्युमर आहे आणि आपल्या जी काही वेगाने प्रगती होणार आहे त्या प्रगतीसाठी ऊर्जेची गरज तीव्र स्वरूपाने असणार आहे. आणि मग याला आता जर आपण बघितलं, या तीव्र स्वरूपाच्या गरजेला हे जे आपण बघितलं हे अल्टरनेटिव्ह फ्युएल्स आहेत, हे जर निर्माण करायचे असतील तर ते एक तर पर्यावरणपूरक असले पाहिजेत, परवडणारे असले, भरवशाचे असले पाहिजे, ती शुड बी रिलायबल वन. मग यासाठी वेगळ्या टप्प्यावरचं संशोधन आहे. मग हे जे संशोधन आहे त्याच्याशी निगडील असलेले जे काही महत्वाचे टप्पे आहेत ते यामध्ये समाविष्ट केलेले आहे. त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं मूल्यमापन सुद्धा आपण यामध्ये करणं अपेक्षित आहे, हे सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे पुस्तकात. मग आपण जर विचार केला तर अशा पद्धतीने हे इनसाइट 2021 हे जे पुस्तक आहे हे राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन क्रमांक 4 जनरल स्टडीज पेपर 4 यामध्ये इकॉनॉमी अँड सायन्स टेक या दोन्ही विषयासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. आणि जे विशेषतः जी सद्यस्थितीतील जे घडामोडी आहे त्याच्यावर आधारित प्रश्न आहेत. सद्यस्थितीचे घडामोडी करत असताना सुद्धा आता याला आपल्याला बऱ्याच वेळा आढावा घ्यावा लागतो, बरोबर ना? म्हणजे आढावा घ्यावा लागतो आणि आढावा घेताना म्हणजे आधीच्या, सध्याच्या आणि भविष्यातल्या सुद्धा ज्या योजना आहेत याचा सुद्धा आपल्याला काय करावा लागतो, विचार करावा लागतो. आणि या दृष्टीने या पुस्तकामध्ये त्याचा समाविष्ट केलेला आहे. अत्यंत ओघवत्या पद्धतीने ही माहिती दिलेली आहे. जिथं आवश्यक आहे तिथं त्या चौकटीमध्ये सुद्धा ती माहिती दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला रिव्हिजनसाठी उपयुक्त ठरू शकेल. आणि विशेषतः त्याला माहितीचा जो काही क्रम आहे तो क्रम सुद्धा मेंटेन केलेला आहे की त्यामुळं माहिती आपल्याला योग्य पद्धतीने समजू शकेल. तसंच आवश्यक त्या ठिकाणी पर्यायी इंग्रजी शब्दांचा सुद्धा वापर केलेला आहे, कारण विशेषतः इकॉनॉमी आणि सायन्स टेकमध्ये प्रचलित काही शब्द अजूनही तितके मराठीत प्रचलित नाहीत. त्यामुळं बऱ्याच वेळा आपल्याला ते मराठीत ते शब्द माहीत नसतात किंवा काही वेळा इंग्रजीत माहीत नसतात. मग आपण हे दोन्ही जे काही विशेष गरज असलेल्या टर्म्स ज्या आहेत त्या तशा पद्धतीने दिलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितपणे विद्यार्थ्यांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल. थँक्यू व्हेरी मच. दी युनिक अकॅडमीद्वारा प्रकाशित मराठीतील इयरबुक्सची समृद्ध वाटचाल. द युनिक अकॅडमीने 2008 पासून ते 2020 पर्यंत महाराष्ट्र वार्षिकी, तर 2015 ते 2017 या कालावधीत भारत वार्षिकी हे दर्जेदार वार्षिक अंक महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहोचवले आणि मराठीत इयरबुक्स ही संकल्पना रूढ केली. द युनिक अकॅडमीने 2009 साली महाराष्ट्र वार्षिकी हा महाराष्ट्राविषयी सर्वांगीण व विविधांगी माहिती देणारा नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेतला. महाराष्ट्र वार्षिकीच्या 2014 सालापर्यंतच्या अंकात महाराष्ट्राचा इतिहास, साहित्य, संस्कृती, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, शिक्षण, महाराष्ट्र घडवणारे शिल्पकार अशी विभागवार माहिती, तसंच सरत्या वर्षातील प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील चालू घडामोडींचा विस्तृत आढावा समाविष्ट केला.
2015 सालापासून महाराष्ट्र वार्षिकीत महाराष्ट्राला केंद्रस्थानी ठेवून विशेष लेख, लक्षवेधी घडामोडी मांडण्यात येऊ लागल्या आणि याच वर्षापासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वपूर्ण घडामोडींचा समावेश असलेली भारत वार्षिकी स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येऊ लागली. गेल्या वर्षी म्हणजे 2020 या वर्षी प्रसिद्ध झालेला महाराष्ट्र वार्षिकी हा या अंकमालेतला 12वा अंक होय. द युनिक अकॅडमीने महाराष्ट्र वार्षिकी आणि भारत वार्षिकी या 2 दर्जेदार वार्षिक अंकांद्वारे मराठीत इयरबुक्सची संकल्पना रूढ केली आणि या उपक्रमात सातत्य ठेवत त्यात काही नाविन्यपूर्ण बदल करून नव्या स्वरूपात सादर केलेले या वर्षीचे इयरबुक म्हणजे इनसाइट 2021, जे नुकतंच प्रकाशित झालं. या इयरबुकमध्ये एकूण 20 विभाग असून त्या अंतर्गत 1000 पेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आणि परीक्षाभिमुख घडामोडी आहेत. यामध्ये फीचर स्टोरी, नियुक्ती, पुरस्कार, समित्या, निर्देशांक आणि अहवाल, क्रीडा, निधन, पर्यावरण आणि नैसर्गिक आपत्ती, आरोग्य, विज्ञान तंत्रज्ञान व अवकाश संशोधन, संरक्षण व सुरक्षा, अर्थ व व्यापार, कृषी आणि नैसर्गिक संसाधने, शासकीय योजना, पारित विधेयके असे एकूण 20 विभाग आहेत. प्रस्तुत इयरबुक 2021 आणि 2022 या वर्षामध्ये पार पडणाऱ्या पोलीस भरती, सरळ सेवा परीक्षा, नेट सेट, SSC, बँकिंग, PSI STI ASO, राज्यसेवा आणि UPSC अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे इयरबुक अचूक, अधिकृत आणि अद्ययावत माहितीवर आधारित असून यामध्ये वस्तुनिष्ठ तथ्ये आणि विश्लेषण या दोहोंचा समन्वय साधला आहे. घडामोडींचे सुलभरित्या आकलन व्हावे यासाठी इमेजेस, चार्ट्स, डायग्रॅम दिले आहेत आणि सुलभ मांडणी केली आहे. इनसाइट 2021 हे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, पत्रकार आणि जिज्ञासू वाचक अशा सर्वांसाठी परिपूर्ण संदर्भ ग्रंथ ठरेल अशी ही खात्री वाटते. हे इयरबुक द युनिक अकॅडमीच्या बुकशॉप, अमेझॉन यासह राज्यातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. या संदर्भात काहीही अडचण असल्यास अवश्य संपर्क साधा. संपर्कासाठी दूरध्वनी 020 25 53 03 35 किंवा 77 75 08 33 44 या क्रमांकावर संपर्क साधा. तसंच द युनिक अकॅडमीच्या संकेतस्थळाला भेट द्यायला देखील विसरू नका. धन्यवाद.